सौभाग्यवती. हं? या अहो, खायला देतोय. तुम्हाला काय वाटलं पहिल्यासारखं असं डोक्यावर ठेवून नेमबाजी करणार आहे? हं? खायला हं? हं? नको. सफरचंद खावा सफरचंद. वैसे भी तुम्हारा सफर अब चंद घंटों का रह गया है. लक्ष ठेवा रे यांच्यावर. यांचा भरोसा नाही. राघव हा हे बघ काय तुझं वेडिंग ड्रेस आहे दीपाली पाठ. नाईस. कोणी केलंय? मी म्हणाली पॅरिसचं कोणीतरी केलं. आई, कोणी तुझ्या मुलाला सुपरस्टार ऐवजी नाटक्या म्हणाला तर चालेल? आधी खरं मग अगं मग फॅशन डिझायनरला टेलर. हा नाही, तुझ्या दीपाने पाठवलाय म्हणून काय? बायको आता तुझी होणारी बायको. पण तुला माहिती मला असलं टेन्शन आहे होतं. मला खरंच वाटतं मी कधी लग्नाला तयार. आता आयुष्यात कुठलंही कॉम्प्लिकेशन नकोय. लग्न आज होणार म्हणजे होणार. बरं ड्रेस मध्ये ठेवते तयार मी बॅग. हा चल. आकाशी पाखरा, तुझा चेहरा का असा बरेच दिवस दाणा न मिळाल्यासारखा? सर तुम्ही हे सगळं कॅज्युअली का घेताय? तुम्ही लग्न करताय ती दीपा मॅडमशी. लग्न होणार म्हणजे होणार बंटी. त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. तुला कशाला? तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलता हे जाणून घ्यायचंय. मग काय सांगितलंस? शिव्या घालतो? काहीच नाही. काहीच नाही. क्या बात आहे बंटी, हुशार झालायस. गुड जॉब. आणखी एक, हम्म. त्यांनी मला सांगितलंय की काहीही करून मुहूर्ताच्या आधी तुम्हाला घेऊन यायचंय. त्यांना गॅरंटी नाही की तुम्ही लग्नाला याल म्हणून. रबीश, काय चाललंय कळत नाही. माझा वकील दीपाचं कॉन्ट्रॅक्ट मला वाचून दाखवतो. माझा मॅनेजर दीपाच्या ऑर्डर्स मला ऐकवतोय. किती लोकांना लाद घालून कामावरनं काढावं लागणार काय? मी स्वतःहून नाही गेलो सर, त्यांनी मला फोर्स केलं. आणि दुसरं म्हणजे मला हे लग्न मान्य नाहीये. पण तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे आणि त्यापायी माझ्या लॉयल्टीवरती शंका घेऊ नका सर प्लीज. एवढा सिरियस? बंटी, सेन्स ऑफ ह्युमर हरवलाय तुझा. नाही काय, मन प्रसन्न असलं ना की येतो सेन्स ऑफ ह्युमर. ते डाएट बेट सोडून दे. हा येईल म्हणजे परत. सॉरी सर. चोके रे. पण बाय द वे, काय बोललास काय? तुला हे लग्न मान्य नाही म्हणजे तुलाही असंच वाटतंय की मी तिच्याशी लग्न करू नये जिने काय मला बर्बाद केलंय. लग्न तिच्याशी करावं जिने माझ्यावर प्रेम केलंय, म्हणजे मोहिनीशी.
आता तुमचं सगळं ठरलंच आहे तर माझी तोंडी परीक्षा का घेताय? नाही रे, जनमताचा कौल घेतोय. हॅलो, एक सेकंद. हळू. एवढा धडपडलं तरी काही घाई संपली नाही तुझी अजून. ती संपणार पण नाही. आता उलट जास्त घाई आहे मला. कसली काम करायची? काम तमाम झालेलं बघायची. त्याला फासावर लटकलेलं बघता यावं म्हणून शुद्धीवर आलोय मी. काय आहे कुठे तो? जेलमध्ये असेल ना आता. नाही म्हणजे सुटला तो. तो का अडकेल? ज्यांनी गुन्हा केलाय ना तो बसलाय लॉकअप मध्ये. तो म्हणजे कोण? तो म्हणजे मोहिनीचा खोटा बाप महेंद्र. हा बोल. काल लेट झाला होता म्हणून रात्री फोन केला नाही, पण मुकुंदच्या आईने थोडा प्रॉब्लेम क्रिएट केला. काय आता तिचं काय? काल मी हॉस्पिटलला गेले होते त्यांना रिक्वेस्ट करायला की तुम्ही केस मागे घ्या, पण त्यांनी माझ्यासमोर 2 अटी ठेवल्या. पहिली तर त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागायला सांगितली त्यांनी मला. व्हॉट? मी बघतो काय करायचं ते. आता मी सोडत नाही तिला. आरके, ते महत्वाचं नाहीये. त्यांची दुसरी अट अशी होती की त्यांनी माझ्याकडून खूप पैसे मागितले. पैसे? तू दिले नाहीस ना पैसे? नाही, कसे देणार? नाहीयेत माझ्याकडे पैसे. ऐक, मला सांगितल्याशिवाय पैसे बिसे काही द्यायचे नाहीत. हे कसं हँडल करायचं ते बघतो मी. अशी लोक हँडल करता येतात मला. आरके, सॉरी, मी तुम्हाला सारखा सारखा त्रास देते, पण माझा बाबा नाहीये ना माझ्यासोबत, तर त्यामुळे सगळंच कठीण जातंय मला. असं असतं तर तसं झालं असतं, तसं असतं तर असं झालं असतं. हे बोलत बसणारा माणूस नाहीये मी. जे मला हवंय ते मी करून दाखवणार. उद्या सकाळी तुझे बाबा घरी असतील तुझ्या. त्यांना जेलमधून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? आरके, हॅलो. हॅलो आरके. आय प्रॉमिस, तुझे बाबा सकाळी घरी असतील. थँक्यू. बाय. सरांच्या मनात नक्की आहे तरी काय?